हाय, गुड मॉर्निंग. कसे आहेत? मजेत आहेत ना? तर मी राणी. आजच्या या नवीन मिनी ब्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज मी बनवणार आहे कोल्ड कॉफी. कशी तर बघून घ्या. कोल्ड कॉफी आयुषची. त्यासाठी हे प्रोडक्ट घेतलेलं आहे. प्रीमिक्स आहे हे इन्स्टंट आणि छान असं हे प्रीमिक्स आहे बघा. इथे मी एका ग्लासमध्ये मला जेवढं पाहिजे तेवढं प्रीमिक्स घेतलं. म्हणजे प्रीमिक्स जरा जास्तच वापरायचं असतं आणि त्यामध्ये पाणी वापरायचं. दूध वगैरे असं काही वापरायचं नाही, थंड पाणी वापरायचं आणि खूप छान अशी कॉफी होते. आणि आयुषला कॉफी प्यायची होती त्याच्यामुळे मी त्याच्यासाठी इथे बनवत होते. माझ्याकडे ब्लेंडर बिटर वगैरे असं काही नाही. तुमच्याकडे असेल तर तुम्ही नक्की यूज करा. आणि इथे बघा माझ्याकडे बिटर वगैरे काही नाही, ब्लेंडर. तुमच्याकडे असेल तर तुम्ही नक्की वापरा. मी इथे मिक्सरमध्ये हे करून घेते ब्लेंड. म्हणजे छान असं फोम वगैरे येतो आणि मग जरा छान फील येतो आपल्याला बाहेरची कॉफी असल्यासारखं. म्हणजे आपण ब्लेंडर असेल तर खूपच छान होते. तरी बघा इथे छान अशी झालेली आहे. आणि हे जे प्रोडक्ट आहे ते खूप मस्त आहे बघा. कुणाला हवं असेल तर मला कमेंट्स करा. त्यानंतर मस्त छान असं ते इथे ग्लासामध्ये ओतून घेतले. आणि जे हे इन्ग्रेडियंट दिसतात तुम्हाला इथे कॅडबरी, अमूल वगैरे, हे माझ्याकडे फ्रीजमध्ये अवेलेबल होते म्हणून मी ते टाकते. कारण की ऋतू आली होती, तिने हे एवढं सगळं खाऊ घेऊन आली होती आयुषसाठी. तर म्हटलं त्याचा काहीतरी उपयोग करून घेऊ आयुषलाच. कारण की हे असं मला जास्त काही आवडत नाही. असं आयुषला असं कोल्ड कॉफी वगैरे जरा जास्तच आवडतं. त्यानंतर याच्यात मस्त आईस्क्रीम टाकून घेतली आणि सगळे कॅडबरी वगैरे छान असं किसून घेतलं, म्हणजे क्रश करून घेतलं. आणि खूप छान दिसत होती ती कॉफी आणि प्यायला पण खूप छान अशी टेस्टी झाली होती. आयुषला आवडली. बघा तुम्ही किती छान दिसते ती. आपल्या आवडीनुसार आपण चॉकलेट्स वापरू शकतो. ह्या प्रोडक्ट पासून. आणि हे जे प्रोडक्ट आहे ना, ह्या प्रोडक्ट पासून ती कॉफी मी तयार केलेली आहे, म्हणजे बनवलेली आहे. आणि खूप छान आणि खरंच खूप छान मस्त होते कॉफी. त्यानंतर इथे मला भेळ खाण्याची इच्छा झाली होती, तर मी आयुषला सुकी भेळ आणायची सांगितली होती, पण त्याने ओली भेळ आणली. तर इथे बघा माझी थोडी चिडचिड होत होती, पण ठीक आहे, खाल्ली मी ती. आता काही टाकून पण देता नाही येणार. तर असो, तुम्ही व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.